शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला साई भक्तांनी दान केलेल्या सोन्यामध्ये तब्बल 15 किलो सोन्याची घट झाल्याची माहिती उघडकीला आली आहे। झी मीडियाने हे प्रकरण सर्वप्रथम उघडकीला आणलं होतं। या प्रकरणी राज्य सरकारनं काल चौकशी करण्याचे आदेश विधानसभेमध्ये दिले होते। जगभरातल्या कोट्यवधी भाविकांचा मालिक असलेल्या साईबाबांना भक्तांकडून मोठ्या प्रमाणात दागिने दान करण्यात येतात। या संदर्भात असलेली नियमावली साई संस्थांच्या विश्वस्तांनी पायदळीत उडवली आहे। साई संस्थाननं 2008, 9 आणि 2012 साली राज्य सरकार आणि उच्च न्यायालयानं तयार केलेले नियम मोडले असल्याची माहिती समोर आली आहे। 2008 मध्ये 19 किलो 300 ग्रॅम सोनं वितळवण्यात आलं। यापैकी 8% म्हणजे 1.5 किलो सोन्याचं नुकसान झालंय। 2009 साली 53 किलो 840 ग्रॅम सोनं वितळवण्यात आलं। यामध्ये सुमारे 13% म्हणजे 7 किलो सोन्याचा तोटा संस्थानाला सहन करावा लागला। तर 2012 साली 37 किलो 750 ग्रॅम सोनं वितळवण्यात आलं असून यामध्ये 5 किलो सोन्याचा तोटा झाल्याची माहिती समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय किंवा सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी अधिकारासाठी संघर्ष करणारे कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे। तर सोन्याच्या शुद्धतेमुळे ही घट आल्याचा दावा साई संस्थानानं केलाय। कुठलेही नियम न पाळता, शासन निर्णय न पाळता या संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मर्जीने हे सोनं बाहेर काढलं आणि वितळण्यासाठी नेलं। जर ही घट वाढत गेली याचा अर्थ ह्यामध्ये काहीतरी गफला झालेला आहे। त्यांनी कुठल्याही प्रकारचे शासन निर्णय पाळलेला नाही अशी माझा संशय आहे आणि असा माझा आरोप आहे। याची सीबीआई मार्फत चौकशी व्हावी अशी मी मागणी केलेली आहे। सोने में कमी आना तो एक तो ये रूटीन बात है, जो घट रहती है रिफाइनिंग एंड मेल्टिंग लॉस जिसको बोलते हैं, वो तो दैट इज अप्रूव्ड थिंग है। वो तो मेल्टिंग लॉस और रिफाइनिंग लॉस में जो कमी है वो तो अप्रूव्ड है। उसके बाद वो मैनेजमेंट के सामने रखा जाता है, उसका ऑडिट होता है। शिर्डीच्या साईबाबा मंदिरात कोट्यवधी भाविक मोठ्या श्रद्धेनं दान देत असतात। दान दिलेल्या दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपानं भाविकांच्या विश्वासाला तडा गेलाय। हा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शी पद्धतीनं चौकशी लवकरात लवकर होणं आवश्यक आहे। प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी। झी 24 तास, एक पाऊल पुढे।